संजय राऊत यांनी काल एक विधान केलं पुस्तक प्रकाशनामध्ये, की आता ईडी माझ्या मागे लागणार नाही, मी तिथं बूच लावलाय. खूप वर्षापासून म्हणजे आता 20 वर्ष झाली या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा मी अभ्यास करतोय. त्यांना मी रिपोर्ट सबमिट केलेले आहेत. फार पहिल्यापासून सांगतोय की शिवसेनेच्या लोकांचा IQ फार कमी आहे. यांना काय माहिती का, लोकल पोलीस, गुंड, याला मार, त्याला उचल, त्याला धरपकड वगैरे, यांना इंटेलिजन्स ब्युरो, CBI, ED, इन्कम टॅक्सचे वरचे हाय लेवलचे, ह्यांच्याशी कसं डील करायचं, ह्या कशा यंत्रणा काम करतात माहीत नाही. ईडी जे आहे ना, ही पोलीससारखं काम नाही करत. ईडी इन्फॉर्मेशन नीट गोळा करून प्रोसेस करून असेसमेंट करते आणि मग ती ॲक्शन घेते. कळलं का संजय राऊत साहेब? हे जे तुम्ही सांगता ना, की ईडी आता काही करणार नाही, ईडीला बूच लावलं वगैरे, एक तर तुमची केस संपलेली नाही. तुम्ही निर्दोष सुटलेले नाही आहात. अमित शहाना कोर्टाने बरी केलेलं आहे. मर्डरच्या केसमधून पण आणि त्या दुसऱ्या केसमधून पण. आणि त्याच्यामध्ये सोनिया गांधीने सत्तेचा दुरुपयोग केला हे सिद्ध झालेलं आहे. आणि दुरुपयोग पण शब्द बरोबर नाही, अत्यंत घातकी गोष्टी केल्यात. सोनिया गांधींच्या मुलाला राहुल गांधीला वाचवायला मी माझा जीव धोक्यात घातला, तरी सोनिया गांधी मला बरबाद केलेलं आहे. कळलं की नाही? तरी मी सोनिया गांधीबद्दल सन्मानाने बोलतो. तुम्हाला मी काय सांगतो, की तुम्ही हे ईडीला जे म्हणता ना बूच लावलंय, तुम्हाला कळत नाही ना, तर तुम्ही कशाला बोलता मला समजत नाही. अहो, ईडीला बूच लावलं म्हणजे समोरून बूच लावलं तुम्ही. त्याच्या मागून त्यांनी स्ट्रॉची काडी लावली तुम्हाला, तर मग म्हणजे तुम्ही लोकांना सांगतो ना बांबू लावेन वगैरे. कंगना रनौतला सांगितलं तुम्ही उखाड दिया. काय उखाड दिया? त्या महापालिकेला बांबू बसला पैसे 30 लाख रुपयाचा, वकिलाची फी द्यावी लागली, माफी मागावी लागली, नुकसान भरपाई द्यावी लागली. आणि तुमको उखाडणार तर तुम्ही स्वतः जाऊन उखाडायला पाहिजे होतं कंगना रनौतचं ऑफिस. महापालिकेला फोन करायचा आणि त्याला सांगायचं हे पाठवून टाका. ह्यात काय शौर्य आहे? हे डरपोक पण आहे, हे सुपारीबाजपणा आहे. संजू बाबा, तुझ्यात जर दम असेल तर माझं म्हणणं आहे, तू ईडीवर दाखल कर ना, कॉम्पेन्सेशनची केस दाखल कर ईडीवर. कसलं बूच लावलंय? हा, काय बूच लावलंय? तर मला समजू दे, आम्हाला महाराष्ट्राला काय बूच लावलंय. अरे तुला भाषा येते, बोलता येते, तू काही बोलतो का बेटा? ज्या लोकांना घरं मिळाली नाही, ज्या लोकांना सगळं मिळालं, त्याचं काय झालं? उद्या ते लोक तुला बूच लावतील, त्याचं काय मग? तू अमित शहा ईडीचं सोड, त्या पत्राचा बचत काय झालं, कोणावर अन्याय झाला, त्या लोकांना जाऊन भेट. अरे ज्यांच्याकडून माझ्यावर अन्याय झाला, ज्यांनी मला बरबाद केलं, त्या सगळ्यांना जाऊन भेटलोय. लोकांनी मला टाळलं, हाकलून